नमस्कार मित्रांनो, 2 दिवस झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मॉस्को दौऱ्याची चर्चा थांबायचं काही नाव घेत नाहीये. पहिले ही चर्चा भारतात चालू होती, आता ही चर्चा जर्मनीमध्ये, अमेरिकेमध्ये, युक्रेनमध्ये आणि अन्य देशांमध्ये चालू आहे. हे महत्त्वाचं अशासाठी आहे कारण आता नेटोची अमृत महोत्सवी बैठक 75 वर्ष पूर्ण होत आहेत नेटोला. नेटो कोणाविरुद्ध बनवला होता? सोव्हिएट रशियाच्या धोक्याविरुद्ध. आणि या नेटोची 75वी बैठक पार पडत असताना जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाचे नेते रशियाला जातात. ठीक आहे, रशियाला गेले हरकत नाही कारण शी जिनपिंग पण रशियाला जाऊन आले. हंगेरीचे व्हिक्टर ओर्बानही जाऊन आले. पण ज्या प्रकारची दोस्ती मोदी आणि पुतिन यांची समोर आली, म्हणजे खरोखर याराना चित्रपट लोकांना आठवला. तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना. 2 मित्र बऱ्याच काळाने भेटल्यावर ज्या प्रकारे एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात आणि नुसते गळ्यात गळे घालतात अशातला भाग नाही, तर नरेंद्र मोदींना रशियातला सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यूज देण्यात आला. अर्थात त्याची घोषणा 2019 सालीच झाली होती, पण या भेटीमध्ये मोदींना तो पुरस्कार देण्यात आला. आणि त्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये आग लागल्यास कोणाला आश्चर्य वाटायला नको. चहूबाजूंनी टीका सुरू झाली की भारत नेमका करतोय काय. झेलेन्स्की यांनी तर आपली नाराजी तीव्र शब्दात व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की कारण त्याच भेटीच्या आधी रशियाने युक्रेनमध्ये बॉम्बफेक केली असताना एका लहान मुलांच्या हॉस्पिटलवर त्यातला एक बॉम्ब पडला, त्याच्यामध्ये नाहक लहान मुलांचे मृत्यू झाले आणि त्याच्यामुळे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी त्याच्यावर कडवट टीका केली. त्यामुळे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल की ठीक आहे, मोदी तिकडे गेले, जाणं भाग होतं कारण 2000 सालापासनं भारत आणि रशिया यांच्यात बैठका पार पडत आहेत. 1 वर्षी पुतिन भारतात येतात, 1 वर्ष मोदी रशियाला जातात. हेही मान्य आहे की पहिले कोविडमुळे आणि नंतर युक्रेनच्या युद्धामुळे या बैठका पार पडू शकल्या नव्हत्या. मग आता ती बैठक पार पडायला हवी होती. मोदी तिकडे गेले, भेटले, आले, झालं असतं. एवढा याराना दाखवायची काय गरज होती? कारण मोदी कोणी असे तसे नेते नाही आहे. शी जिनपिंग पण आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी, पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यासाठी रशियाला गेले. पण शी जिनपिंग ट्विटरवर नाही आहेत, शी जिनपिंग फेसबुकवर नाही आहेत. नरेंद्र मोदी ट्विटरवर आणि फेसबुकवर अमेरिकेच्या अध्यक्षांइतकेच किंबहुना त्यांच्यापेक्षा लोकप्रिय आहेत. जगात सगळ्यात जास्त अप्रुव्हल रेटिंग असलेला नेता म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. आणि असं असताना जेव्हा ते व्लादिमीर पुतिनला मिठी मारतात तेव्हा त्याच्यातनं हा संदेश जात नाही का की व्लादिमीर पुतिन हे युद्ध गुन्हेगार नसून भारताचे मित्र आहेत. आज मोदींनी मिठी मारली, उद्या आणखीन 10 देशांचे नेते तिकडे जातील आणि पुतिनना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न करतील. मग हे योग्य आहे का? आणि त्यामुळे मग हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे की नेमकं काय चालू आहे. एवढी यारी दोस्ती दाखवायची खरंच काही गरज होती का? तर याचं उत्तर आहे, ती गरज होती. म्हणूनच नरेंद्र मोदी रशियाला गेले होते. नेटोची 75वी बैठक पार पडत असताना नरेंद्र मोदी रशियाला गेले होते आणि तिथे व्लादिमीर पुतिन यांची गळाभेट घेणं हाही एका कूटनीतिक योजनेचा भाग होता. तुम्ही म्हणाले हे हल्ली अतिरेक झालाय, काही केलं की तरी कूटनैतिक, त्याच्यामागे काहीतरी एक गुप्त काहीतरी असतं, काहीतरी मोठं काहीतरी असतं. तर तसं नाही आहे मित्रांनो. असं काही प्रत्येक गोष्टीत मोदी करतात ती गोष्ट कूटनीतिक वगैरे असते असं मी काही म्हणत नाही आहे. पण आजूबाजूला काय घडतं याचा विचार करा. ब्रिटनमध्ये डाव्या विचारांचं सरकार आलेलं आहे. फ्रान्समध्ये उजव्या विचारांचं सरकार येणार होतं, पण 2 पक्ष सत्तेसाठी एकत्र आले आणि त्यांनी उजव्या विचारांच्या पक्षाचा पराभव केला. नुसता पराभव केला नाही, त्याला 3ऱ्या क्रमांकावर ढकललं.
फ्रान्समध्ये आता कोणत्या पक्षाचं सरकार येईल माहिती नाही, अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोनच राहणार आहेत, पण त्या सरकारमध्ये कम्युनिस्ट लोक असणार आहेत, पर्यावरणवादी असणार आहेत, समाजवादी लोक असणार आहेत. अशाच प्रकारचं सरकार अमेरिकेत यावं यासाठीही प्रयत्न जोरात सुरू आहेत. हे सगळं होत असताना त्याचा भारतावर कसा किती कुठे प्रभाव होणार हा विचार करणं आवश्यक आहे. कारण जेव्हा या देशांमध्ये डाव्या विचारांची सरकारं येतात तेव्हा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे भारतात पर्यावरणवादी असतील, ख्रिस्ती मिशनरी असतील किंवा अराजकवादी असतील किंवा ज्याला सिव्हिल सोसायटी म्हणतात, निर्भय बनो टाईप, अशा लोकांना पाठबळ द्यायला सुरुवात होते आणि सांगितलं जातं की हे सगळं एका लोकशाहीच्या मजबूतीकरणाचा भाग आहे. आणि त्यामुळे सरकारने कुठली कारवाई केली, काही कृती केली की लगेच भारताच्या बाबतीत तर ते होतंच. लोकशाहीच्या निर्देशांकात भारत तालिबानपेक्षा मागे किंवा युगांडापेक्षा मागे, मानवाधिकारांच्या रक्षणात भारत घानापेक्षा मागे, पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत बुर्किना फासोपेक्षा मागे. म्हणजे हे सगळे निर्देशांक बनवणारी मंडळी कामाला लागतात आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो की अरे बापरे, एवढी लोकशाही आपली मागे गेली की काय. आणि या गोष्टी होणार आहेत, या गोष्टी वाढणार आहेत, हा पहिला मुद्दा. आणि अशा गोष्टी होत असताना आपल्याला एक सुरक्षा कवच आवश्यक आहे. आत्तापर्यंत अनेक दशकं रशियाने हे सुरक्षा कवच संयुक्त राष्ट्रांमध्ये आपल्याला पुरवलं होतं. गेली काही दशकं फ्रान्स हे पुरवायला लागलेला. मला वाटत नाही अजूनही फ्रान्सच्या बाबतीत काही फार बदल होईल, फ्रान्स ते करत राहील. पण तरी देखील एक प्लॅन बी असणं आपल्यासाठी आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे की भारत आणि चीन यांच्यातला सीमावाद 2020 सालापासून सातत्याने तप्त अवस्थेत आहे, पेटता राहिलेला आहे. भारत आणि चीन यांच्यातले संबंध इतके खाली गेले होते की अनेक वर्ष चीनचे राजदूतही भारतात नव्हते. आता नवीन राजदूत चीनचे भारतात येते. भारताला भीती आहे की युक्रेन युद्धामुळे चीन आणि रशिया इतके जवळ आलेले आहेत की त्याचा परिणाम भारताच्या सुरक्षेवर तर नाही होणार. कशा अर्थाने होईल तर दोन गोष्टी होऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे भारताला रशियाकडनं मोठ्या प्रमाणावर संरक्षण सामग्री मिळते. त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे S-400 अँटी एअर डिफेन्स सिस्टीम ज्याला म्हणता येईल. म्हणजे जे शत्रूकडनं येणारी विमानं, ड्रोन्स नाही खरं पण बॅलिस्टिक मिसाईल्स असतील त्याला रोखण्यासाठी S-400चा उपयोग आहे. आपण S-400 2019 सालीच खरेदी केलेली आहे, पण त्याची अजूनही पूर्ण डिलिव्हरी आलेली नाही. आणि आता यावर्षी ती होईल की नाही सांगता येत नाही, कारण रशियाला ही S-400 आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी लागते. आणि जगातला कोणताही देश स्वतःचं रक्षण करण्याचं सोडून दुसऱ्यांना, कदाचित नेहरूच एक असे नेते असतील अशा प्रकारचा विचार करणारे की शब्द दिला म्हणजे शब्द दिला, माझा देश असुरक्षित राहिला तरी चालेल पण शब्द पाळला पाहिजे. पण बाकीचे जगात दुसरे कुठले असे देश असणार नाहीत की स्वतःचं संरक्षण सोडून मित्राला मदत करायचं. आणि त्यामुळे यावर्षी ती येईल की नाही सांगता येत. ही S-400 आपल्यासाठी का महत्त्वाची आहे, कारण आपले माजी रक्षा मंत्री होते AK अँटोनी, त्यांनी कुठलंच काम न केल्यामुळे, म्हणजे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत कारण त्यांनी आरोप व्हायला काही कामच केलं नाही, भारताची हवाई संरक्षण सिद्धता धोक्यात आलेली आहे. भारताकडे 2 सीमांवर एकाच वेळेला युद्ध झालं तर साधारणतः 42 स्क्वॉड्रन विमानं लागतात. ती आपल्याकडे नाही आहेत. आपल्याकडे जेमतेम 30-31 आहेत. ती कदाचित 26 पर्यंत जाणार आहेत आणि मग ती संख्या वाढणार आहे. आणि त्यामुळे आपली रणनीती अशी आहे की एका सीमेवर विमानं आणि दुसऱ्या सीमेवर एअर डिफेन्स सिस्टीम, आणि त्याच्यासाठी आपल्याला S-400चा उपयोग होता. पण आता ती S-400 जर वेळेवर येणार नसेल तर काय करायचं. म्हणजे त्याचे 2 पर्याय असू शकतात की एक ती रशियाकडनं लवकरात लवकर यावी यासाठी पाठपुरावा करणं. दुसरा मुद्दा आहे रशियाचा वापर करून चीनवर एक दबाव ठेवणं, एक मेसेज जाणं की भारताबरोबर युद्ध करण्याच्या फंदात पडू नका. त्याच्यासाठी जी कूटनीती लागते ती करणं आवश्यक आहे. तिसरा मुद्दा होता व्यापाराचा. मी बघत होतो मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असताना त्याच्या पॅम्पलेटमध्ये एक गोष्ट मिळाली, भारताचा जेवढा रशियाशी व्यापार आहे त्याच्यात सगळ्यात जास्त व्यापार महाराष्ट्राचा आहे. आणि खरं आहे, तेव्हा भारताची रशियाला निर्यात काहीतरी $3 अब्ज होती आणि रशियाची भारताला
निर्यात साधारणतः 7 अब्ज डॉलरची होती आणि त्याच्यात सगळ्यात जास्त वाटा 40%च्याहून जास्त वाटा महाराष्ट्राचा होता. आज हा आकडा 65 अब्ज डॉलरच्या पलीकडे गेला आहे. पण भारताची रशियाला होत असलेली निर्यात आहे तेवढीच राहिली, थोडीशी त्याच्यात 19-20 काही फरक झाला असेल तर. पण रशियाचा भारताला होत असलेला व्यापार निर्यात ही प्रचंड वाढलेली आहे, कारण आपण आज सगळ्यात जास्त खनिज तेल रशियाकडनं घेतो, ज्याच्यामुळे भारताला खूप मोठा उपयोग झालेला आहे, खास करून महागाई आणि या सगळ्या गोष्टींशी लढताना. पण आता हा जो व्यापार आहे त्यातली जी मोठी तूट आहे ते पैसे रशियाला द्यायचे कसे हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे भारत रशियाला आग्रही पाठपुरावा करतोय की तुम्ही मेड इन इंडिया गोष्टी घ्या. रशियाला आत्ता तरी चीनी गोष्टी चालत आहेत, कारण चीन भरमसाठ उत्पादन करतो. चीनी माल सहज रशियात येऊ शकतो, कुठे त्याला अडथळे येत नाहीत, आणि त्यामुळे ही देखील गोष्ट महत्त्वाची. चौथा मुद्दा आहे की या भेटीमध्ये नरेंद्र मोदींनी पुतीनना मिठी मारली. त्यांच्याबरोबर ती संध्याकाळी पुतीनच्या इस्टेटवर डाच्यावर नाश्ता केला, जेवण केलं. पुतीननी त्यांना गोल्फ कार्टमधनं फिरवलं. हे सगळे जे कॅमेरासमोर करायच्या गोष्टी त्या झाल्या. पण बंद खोलीत त्यांच्यामध्ये अतिशय गंभीर चर्चा झाल्याचं वाटतं आहे. याचं कारण, आणि ते शेखर गुप्तांच्या व्हिडिओत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की जेव्हा मोदी आणि पुतीन बोलत होते आणि मोदींनी पुतीनच्या तोंडावर सांगितलं की युद्ध हा काही उपाय नाही, आणि जेव्हा युद्धामध्ये लहान मुलं मरतात तेव्हा ते अतिशय वेदनादायी असतं. आणि हे जेव्हा मोदी बोलत होते, मोदी हिंदीमध्ये बोलत होते, पुतीनला हिंदी कळतं की नाही माहिती नाही, कदाचित कानात ते काहीतरी घातलं असेल भाषांतर करणार. पण पुतीन यांचा चेहरा निर्विकार होता, कारण ते KGB एजंट होते. त्यांना कुठल्याही प्रसंगी चेहरा दगडासारखा ठेवायचा कसा त्यांना चांगला अवगत आहे. पण ते बोलता बोलता फक्त त्यांचा उजवा पाय हलवत होते, आणि जेव्हा मोदींनी हा उल्लेख केला तेव्हा ते आपला डावा पाय हलवू लागले. छोटी गोष्ट आहे, तुम्ही कट द क्लटर शेखर गुप्तांचा व्हिडिओ बघा, त्याच्यात व्हिडिओ सकट सगळं त्यांनी चांगलं दाखवलेलं आहे. म्हणजे भारताने एकीकडे पाश्चिमात्य देशांना हाही संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही जाऊन रशियाला भेटतोय, पण आम्ही रशियाला कटू सत्य तोंडावर सांगू शकतो. शेवटी दोस्त तोच असतो ना की आपल्या मित्राला सांगू शकेल की तू फालतू आहेस, म्हणजे तू जे करतोयस ते त्याला काही अर्थ नाही. तुझ्यातलं वैगुण्य काय आहे ते मी सांगू शकतो. हे दोन मित्रांच्यातच होऊ शकतं, बाकी नाही तर मग कोण कोणाला सांगायला जाईल. आणि तो एक संदेश रशियालाही दिला गेला आणि पाश्चिमात्य देशांनाही दिला गेला की या युद्धाचा अंत तुमच्या दृष्टिपथात नाही आहे. तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये मोठी परिषद बोलवली, त्याच्यात 100 देशाच्या प्रतिनिधींना बोलवलं, रशियालाच बोलवलं नाही. आणि अशा प्रकारे गोष्टी करून काही हे युद्ध संपणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर हे युद्ध संपवायचं असेल तर मध्यस्थीसाठी तुम्हाला असा देश लागेल जो युक्रेनशी आणि रशिया दोघांशीही बोलू शकतो. आणि आजच्या घडीला तुमचा विश्वासास पात्र असलेला असा एकमेव देश आहे, आणि तो म्हणजे भारत. आणि त्यामुळे हा संदेश एका प्रकारे पाश्चिमात्य देशांनाही देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. यामुळे पुतीनना प्रसिद्धी मिळाली का? 100% प्रसिद्धी मिळाली. म्हणजे पुतीन यांना एकटं पाडण्याचा जो प्रयत्न पाश्चिमात्य देश करत आहेत, पुतीन यांना युद्ध गुन्हेगार ठरवण्याचा जो प्रयत्न पाश्चिमात्य देश करत आहेत, त्या प्रयत्नावर या मोदींच्या भेटीमुळे पाणी ओतलं गेलं. आणि मोदींच्या भेटीनंतर अनेक नेते जाऊन पुतीन यांना भेटतील अशी मला खात्री आहे. त्यामुळे ही जी भेट झाली त्यात काय झालं हे फारसं बाहेर आलं नाही, कारण याच्यामध्ये खाजगी चर्चा खूप होती, अन्य भेटींसारखी नव्हती. पण जे झालं ते महत्त्वाचं झालं, कारण मोदी पुतीन यांना म्हणले की याच्यावर आपण सविस्तर चर्चा केली, युद्ध कसं थांबवायचं, त्याच्यामध्ये जी नाहक निष्पाप लोक मरतात ते कसं थांबवायचं, व्यापाराचा मुद्दा असेल, गुंतवणुकीचा मुद्दा असेल, अणुऊर्जेचा मुद्दा असेल, तिथे भारतीय सैनिकांना फसवून रशियामध्ये नेलंय आणि तिकडे त्यांना युद्ध लढायला भाग पडला, तर त्यांना कसं परत आणायचा हा मुद्दा आहे. या सगळ्या मुद्द्यांची चर्चा मोदींच्या बैठकीत झाली. याच्यातनं पाश्चिमात्य देशांनाही संदेश दिला गेला की आम्ही आज पाश्चिमात्य देशांच्या बाजूने चाललेलो आहे, पण आम्हाला गृहीत धरू नका, आमच्या देशात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. आणि दुसरीकडे रशियालाही एक आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे की जरी आम्ही चीन एवढ्या उघडपणे तुमच्या बाजूने येऊ शकत नसलो तरी भारतासाठी रशिया अतिशय महत्त्वाचा आहे. रशियाने भारतावर जे काही उपकार केलेत शीतयुद्धाच्या काळात त्याची आम्हाला जाण आहे, आम्ही ते विसरलेलो नाही. आणि आम्ही भारताचे आणि रशियाचे संबंध
कमी होतील असं कोणताही प्रयत्न करणार नाही. आणि त्यामुळे एका प्रकारे हे अतिशय तारेवरची कसरत करायचा हा दौरा होता, तो नरेंद्र मोदींनी लिलाया पार पाडला. पण त्यामुळे हा दौरा होऊन गेल्यानंतरही आज नरेंद्र मोदी ऑस्ट्रियाला होते. पण तरी देखील या रशिया दौऱ्याची चर्चा अजूनही पाश्चिमात्य माध्यमात होत आहे आणि ती अशीच चालू राहणार आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.